नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय विद्यापीठामार्फत शिक्षकेतर कर्मचारी पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे। यामध्ये गट अ, गट ब आणि गट क स वर्गातील विविध पदं भरली जाणार आहे। तब्बल 267 पदांची एक मोठी भरती असणार आहे, ज्यासाठी 10वी 12वी डिप्लोमा पदवी ITI झालेल्या उमेदवारांना पदानुसार ॲप्लिकेशन करता येणार आहे। 18 ते 45 वर्षादरम्यान उमेदवारांचं वय पदानुसार या ठिकाणी असणं गरजेचं असणार आहे। 2,08,700 पर्यंत पगार उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षाचं शुल्क किती असणार आहे, कशा पद्धतीने परीक्षेचं स्वरूप असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, या भरती संदर्भाचे अधिक अपडेट घेण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना mahajobhub.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। या संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट अगदी मराठीत उमेदवारांना पाहता येणार आहे। मित्रांनो, भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या या केंद्रीय विद्यापीठामार्फत ही पदभरती असणार आहे। नॉन टीचिंग म्हणजे शिक्षकेतर कर्मचारी पदांची ही कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। यासाठी 10वी ते पदवीपर्यंत किंवा पदव्युत्तर उमेदवारांसाठी एक मोठी संधी असणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। तब्बल 267 पदांची ही बंपर अशी भरती असणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट लायब्रेरियन, असिस्टंट रजिस्ट्रार, सेक्शन ऑफिसर, प्रायव्हेट सेक्रेटरी, सीनियर असिस्टंट, स्टेनोग्राफर, ज्युनियर असिस्टंट, कुक, मल्टीटास्किंग स्टाफ, मेस हेल्पर यांसह एकूण 267 पदं भरली जाणार आहे। मित्रांनो, यामध्ये 10वी 12वी ITI डिप्लोमा पदवी किंवा पदव्युत्तर अशा विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी 27 जुलै 2026 पर्यंत या दिलेल्या संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने जाऊन अर्ज करणं आवश्यक असणार आहे। संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती तुम्हाला दिलेली आहे। आता मित्रांनो, यामध्ये नेमकी कोणकोणती पदं असणार आहे, प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे हे डिटेल्स तुम्ही बघू शकता। यामध्ये गट अ, गट ब आणि गट क स वर्गातील विविध पदं भरली जाणार आहे। गट अ स वर्गातील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, इलेक्ट्रिकल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सिव्हिल असिस्टंट, लायब्रेरियन, असिस्टंट रजिस्ट्रार, पब्लिक रिलेशन ऑफिसर, रिसर्च ऑफिसर, सिस्टम अनालिस्ट आणि क्युरेटरसारखी महत्त्वाची पदं असणार आहे। तर गट ब स वर्गामध्ये देखील तुम्ही बघू शकता सेक्शन ऑफिसर, प्रायव्हेट सेक्रेटरी, सीनियर असिस्टंट, पर्सनल असिस्टंट, प्रोफेशनल असिस्टंट, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, कम्प्युटर ऑपरेटर आणि असिस्टंट आर्किविस्टसारखी पदे असणार आहे। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे गट क स वर्गासाठी देखील या ठिकाणी पदं असणार आहे। यामध्ये सेमी प्रोफेशनल असिस्टंट, असिस्टंट मॅनेजर, गेस्ट आउट, स्टॅटिस्टिकल असिस्टंट, असिस्टंट स्टेनोग्राफर, लॅबोरेटरी असिस्टंट, ड्राफ्ट्समन, वर्क असिस्टंट, लिप ऑपरेटर, ज्युनियर असिस्टंट, कुक, मल्टीटास्किंग स्टाफ, मेस हेल्पर, इंजिनियर अटेंडंट, लॅबोरेटरी अटेंडंट, ॲनिमल अटेंडंट, ग्राउंड्समन आणि अँटी मलेरिया वर्कर अशा तब्बल 267 पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 27 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे। यामध्ये गट अ स वर्गासाठी परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता। जनरल OBC EWS कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 1500 रुपये, तर बाकी उमेदवारांसाठी 1000 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। या व्यतिरिक्त गट ब आणि गट क स वर्गासाठी देखील तुम्ही बघू शकता। जनरल OBC EWS कॅटेगरीच्या उमेदवारांना 1000 रुपये, तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांना 600 रुपये इतकं परीक्षा शुल्क द्यावं लागणार आहे। यामध्ये फिजिकली डिसेबल जे उमेदवार आहे अशा उमेदवारांना मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। यामध्ये पदानुसार उमेदवारांचं वय 18 ते 45च्या दरम्यान मागितलेलं आहे। मात्र SC ST उमेदवारांसाठी 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10, 13 आणि 15 वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन असतील, विद्यापीठाचे नियमित कर्मचारी असतील अशाही उमेदवारांना वयाची विशेष सवलत असणार आहे। आता पगार तुम्ही बघू शकता, 2,08,700 पर्यंत पगार उमेदवारांना पदानुसार प्रति महिन्याला दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील केंद्र सरकारमार्फत दिले जाणार आहे। प्रत्येक पदासाठी किती पगार असणार आहे हे डिटेल्स तुम्ही सविस्तर PDF मध्ये बघू शकता। यासाठी PDFची लिंक देखील आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती दिलेली आहे।
मित्रांनो, ऑल ओव्हर इंडिया तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे. विशेष करून दिल्ली हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. यामध्ये निवड प्रक्रियेच्या बाबतीत बघू शकता, उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 2 पेपर असणार आहे. पहिला जो पेपर आहे यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न या दिलेल्या विषयावरती उमेदवारांना विचारले जाणार आहे. 150 प्रश्न 300 गुणांसाठी असणार आहे, ज्यासाठी 2 तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे. त्यानंतर पेपर 2 घेतलेला आहे. काही पदांसाठी हा पेपर द्यावा लागणार आहे. यामध्ये 50 प्रश्न 100 गुणांसाठी असणार आहे आणि ज्यासाठी 1.5 तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे. आता पेपर 2 कोणकोणत्या पदांसाठी देणं गरजेचं असणार आहे, तर असिस्टंट रजिस्ट्रार, सेक्शन ऑफिसर, सिनियर असिस्टंट, सिस्टम अनालिस्ट यासारख्या पदांसाठी. तर काही पदांसाठी कौशल्य चाचणी म्हणजे स्किल टेस्ट देखील घेतली जाणार आहे. मात्र ही स्किल टेस्ट क्वालिफाईंग नेचरची असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये ग्रुप ए जे पद आहे या पदांसाठीच ही मुलाखत असणार आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पदांसाठी मुलाखत नसणार आहे. ग्रुप बी आणि सीसाठी फक्त लेखी परीक्षा आणि काही पदांसाठी स्किल टेस्ट घेतली जाणार आहे. बाकी मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी 1/4 म्हणजे 0.25 इतके मार्क उमेदवारांचे कापले देखील जाणार आहे. शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत बघू शकता, प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी मागितलेली आहे. काही पदांसाठी BE BTech संबंधित विषयातनं आणि अनुभव मागितलेला आहे. काही पदांसाठी फक्त पदवी, काही पदांसाठी 10वी 12वी असणं देखील गरजेचं असणार आहे. काही पदांसाठी अनुभवाची आवश्यकता आहे, तर काही पदांसाठी फ्रेशर उमेदवारांना देखील अर्ज करता येणार आहे. संबंधित शैक्षणिक पात्रता तुम्ही तुमच्या बघून घ्यायची आहे आणि त्यानुसारच या पदांसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे. याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला PDF मध्ये देखील दिली गेलेली आहे आणि ही PDFची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसेच mahajobhub.in या संकेतस्थळावरती दिलेली आहे. कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे. यामध्ये अधिकृत जाहिरात जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती येऊन या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता. ॲप्लिकेशन करण्यासाठी या लिंकवरती क्लिक करायचं आहे. तर ऑफिशियल वेबसाईटची देखील लिंक मी आपल्या या संकेतस्थळावरती दिलेली आहे. आता मित्रांनो, अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी या दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे. त्यानंतर संबंधित जाहिरात क्रमांक हा तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर अचूक द्यायचा आहे. त्यानंतर एक रजिस्ट्रेशन ID पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, फोटोग्राफ, सिग्नेचर सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. गट अ, ब आणि क वर्गातील शिक्षकेतर कर्मचारी पदांची एक जबरदस्त अशी अपॉर्च्युनिटी असणार आहे. केंद्र सरकारचा हा जॉब आहे. महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकता. तर मित्रांनो, अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.